नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डीप इकॉनॉमिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व भावी प्राध्यापकांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण पाहत आहोत महाराष्ट्र सेटची 15 जून 2025ची अर्थशास्त्राच्या प्रश्नपत्रिकेमधील 5व्या क्रमांकाच्या प्रश्नाचं विश्लेषण. आपण प्रश्न वाचूया. किंमत नेतृत्व कायम राखण्यासाठी डॅश डॅश अशी खातरजमा प्रबळ शक्तिशाली उद्योग संस्थेने केली पाहिजे. तर प्राइस लीडरशिप त्यांनी काय विचारलेलं आहे? प्राइस लीडरशिप, त्यालाच काय म्हणतात? किंमत नेतृत्व. आणि हे जे किंमत नेतृत्व आहे हे आपल्याला मायक्रो इकॉनॉमिक्स या विषयामध्ये अभ्यासाला आहे. प्रश्न काय विचारतो? किंमत नेतृत्व कायम ठेवण्यासाठी प्रमुख उद्योग संस्थेने काय करावे? आता त्यामध्ये काय असतं बाळांनो, किंमत नेतृत्वाने की बाजारात एक प्रमुख उद्योग संस्था असते जी काय करते? किंमत ठरवते. आणि इतर लहान उद्योग संस्था त्या किमतीवर आधारित काय करतात? उत्पादन करतात. किंमत नेतृत्व टिकवण्यासाठी प्रमुख उद्योग संस्थेला हे पाहणे आवश्यक असते की लहान उद्योग संस्था मार्केटमध्ये कराराचे उल्लंघन तर करणार नाहीत ना. म्हणजे जास्त किंवा कमी उत्पादन करून बाजारामध्ये काय करते? अस्थिरता निर्माण तर करणार नाहीत ना. तर मग इथे त्यांनी 4 पर्याय दिलेले आहेत. तुम्हाला प्रश्न लक्षात आला ना? प्रश्न समजून घेणं गरजेचं आहे. तर पहिला आपला पर्याय आहे, लहान उद्योग संस्था बाजार वाटप करारानुसार ठरलेल्या पातळीपेक्षा कमी किंवा जास्त उत्पादन करणार नाहीत. तर त्याचं आपण विश्लेषण जाणून घेऊया की कारण किंमत नेतृत्व ठरवण्यासाठी मुख्य उद्देश काय असतं? बाजारात स्थिरता राखणे असतं, बरोबर. जर लहान उद्योग संस्था जास्त उत्पादन केला तर किंमत काय होईल? कमी होईल. नक्कीच उत्पादन जास्त, किंमत कमी होईल. कमी उत्पादन केलं तर काय? किंमत जास्त होईल. म्हणजे बरोबर ना, उत्पादन जर कमी असेल आणि डिमांड असेल तर आपण काय करतो? जास्त किंमत देण्यासाठी पण काय असतं? जो ग्राहक असतो तो तयार असतो. त्यामुळे प्रमुख उद्योग संस्थेला हे सुनिश्चित करणे आवश्यक आहे की लहान उद्योग संस्था कराराच्या पातळीवरच उत्पादन करतील. त्यामुळे हे उत्तर काय आहे? याचं येणार नाही. आपण आता पाहूया बी पर्यायाकडे वळूया आपण. बी पर्याय काय सांगते की प्रबळ उद्योग संस्था बाजार किमतींपेक्षा अधिक किंमत आकारणार नाही. प्रबळ उद्योग संस्था बाजार किमतींपेक्षा अधिक किंमत आकारणार नाही. कारण किंमत नेतृत्वात प्रमुख उद्योग संस्था स्वतः किंमत ठरवत असते. किंमत अधिक ठेवण्याचे धोका नाही आहे. म्हणजे किंमत अधिक ठेवण्याने धोका नाही. उलट बाजारात स्थिरता राखण्यासाठी ती कधी-कधी किंमत कमी देखील करतात. ही फक्त व्यवहाराची पद्धत आहे. कारण मुख्य कारण काय आहे? लहान उद्योग संस्थेचे उत्पादन नियंत्रणात ठेवणे आहे. लक्षामध्ये. आता तिसरा पर्याय पाहूया आपण. लहान उद्योग संस्था उत्पादनाचा दर्जा सुधारणार नाही. तर लहान उद्योग संस्था उत्पादनाचा दर्जा सुधारणार नाहीत. तर उत्पादनाचा दर्जा किंमत नेतृत्वावर थेट परिणाम करत नाही. तुम्हाला माहितीच आहे. जर दर्जा सुधारला तर किंमत, विक्री, स्पर्धा थोडी बदलू शकते. परंतु मुख्य कारण स्थिर किंमत राखणे आहे. म्हणजे त्याचा दर्जा नाही. त्यामुळे चौथा पॉइंट आहे आपला, लहान उद्योग संस्था नाविन्यता अंमलात आणणार नाहीत. नाविन्यता किंमत नेतृत्व कायम ठेवण्यासाठी थेट कारण नाहीये. किंमत नेतृत्वाचा संबंध उत्पादनाच्या मात्रेसोबत आहे. नाविन्यता किंवा संशोधनासाठी नाहीये. त्यामुळे आता ह्या 4ही पर्यायांपैकी आपलं उत्तर ए आहे. ए पुन्हा वाचा आपण की लहान उद्योग संस्था बाजार वाटप करारानुसार ठरलेल्या पातळीपेक्षा कमी किंवा जास्त उत्पादन करणार नाहीत. हे या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. कारण का? किंमत नेतृत्व टिकवण्यासाठी मुख्य उद्योग संस्थेला हे पाहणे आवश्यक असते की लहान उद्योग संस्था मार्केटमध्ये कराराचे उल्लंघन करणार नाहीत. म्हणजे जास्त किंवा कमी उत्पादन करून बाजारात किमतीत अस्थिरता निर्माण होणार नाही. या प्रश्नाचं मुख्य उत्तर आहे. त्यामुळे पर्याय ए हा आपला बरोबर आहे.